नमस्कार शेतकरी मित्रांनो। तर आपल्या आल्याच्या प्लॉटमध्ये असा एक करपा, ते एक बुरशी असते, एक हवा, एक वातावरणानुसार बुरशी असते आणि यासाठी एक चांगल्या प्रकारे फवारणी घ्यायची आहे आपल्याला। तर यामध्ये आपल्याला एक अमिस्टॉर टॉप घ्यायचं आहे आणि स्टेप्टोसायक्लिन 3 ग्रॅम घ्यायचं आहे। अमिस्टॉर एक 15 ते 20 ग्रॅम घ्यायचं आहे आणि त्यानंतर आळीचं आपल्याला कुठल्याही घेऊ शकतो आपण आळीचं। त्यामध्ये कोराझन असो, ॲम्प्लिगो असो। तर अशा प्रकारे त्यामध्ये बायोविटा पण घेऊ शकतो। बायोविटा एक क्वालिटी आणि स्टम जाडी, क्वालिटी, पानाची रुंदपणा अशा प्रकारे काम करत आहे। तर चांगल्या प्रकारे काम करते। त्यासाठी आपल्याला आणि वेळेच आपल्याला करप्याचं नियंत्रण करायचं आहे। तसं तर मी तुम्हाला दाखवलं की असा करपा असला की थोडा जर असला पानावरती, असा नॉर्मल जर असला तर यावरती काय होतं, सकाळी थोडा धुई आणि धुकं येतं। तर धुक्यामध्ये काय होतं, थोडं पाणी थोडं एका साईडला जर पान थोडं असं पिवळसर किंवा जळालेलं असतं तर याच्यावरती थोडा पाण्याचा दडाचा सकाळी किंवा धुक्याचा थोडा परिणाम झाला की ते पाणी 1 ते 2 दिवसामध्ये पूर्ण वाळून जातं। तर यासाठी चांगल्या प्रकारे आपल्याला एक फवारणी घ्यायची आहे। तर त्यासाठी तुम्हाला सांगितली मी व्हिडिओमध्ये, पूर्ण प्रकारे जर आपण व्यवस्थित फवारणी 1 तास घेऊन पूर्ण झाडावरती स्प्रे करायचं आहे आपल्याला। स्प्रे केल्याच्या नंतर 5 ते 6 दिवसाच्या नंतर आपल्याला त्याचा रिझल्ट दिसायला येतो। आता बरेचसे शेतकरी काय करताय, 2 तास घेताय, इकून एक मारताय। तर अशामध्ये ह्या साईडला हात आल्याच्या नंतर इकडच्या साईडचं 1 ते 2 फुटाचं सुटून जाते आपल्याकडून। त्यासाठी 1च तास घ्यायचं आहे आणि व्यवस्थित प्रकारे आपल्याला मारून घ्यायचं आहे। कुठल्याही एका झाडाचं पान सुटता कामा नये, ठीक आहे। त्याच्यामध्ये आपल्याला आंतरप्रवाहिक बरेचसे बुरशीनाशक भेटत आहे, पण काही कारणास्तव पाणी किंवा जास्त टेम्परेचर असल्यामुळे काही शेतकरी सकाळून फवारणी न करता दुपारून करत्या। जास्त तर सकाळूनच केले गेले पाहिजेत, 10च्या आतमध्ये। त्यानंतर एक संध्याकाळी 3च्या नंतर। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।